आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। पाणीपट्टी वाढीचा निर्णय आणि शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक। दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक बोजा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का? सिंचनाच्या नावाखाली नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल आता शेतकरी कामगार पक्षाने उपस्थित केलाय। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सिंचनाच्या पाणीपट्टीत मोठी वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत। शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कमिटी सदस्य ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी या निर्णयावर जोरदार आक्षेप घेत सरकार आणि प्राधिकरणाला थेट इशारा दिलाय। ताकारी, म्हैसाळ आणि टेंबू सारख्या उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षांच्या संघर्षातून मिळवल्या, मात्र आजही या योजनांमध्ये पाणीपट्टी वसुलीची पारदर्शक व्यवस्था नसल्याचा आरोप करण्यात आलाय। योजना कार्यालये बंद, कर्मचारी अनुपस्थित आणि ऊस बिलातून परस्पर पाणीपट्टी कपात, पण त्या कपातीचा अधिकृत हिशोब किंवा पावती मात्र शेतकऱ्यांच्या हातात कधीच पडत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। कारखाने नेमकी किती रक्कम कापतात, योजनांकडे किती जमा होते, हळद, आले, द्राक्ष, भाजीपाला आणि इतर पिकांसाठी नेमकी किती पाणीपट्टी आकारली जाते, या कोणत्याच प्रश्नांची स्पष्ट उत्तरे शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे ॲडव्होकेट पाटील यांनी म्हटले आहे। आधी हिशोब द्या, मगच पाणीपट्टी वाढीची भाषा करा, अशी ठाम भूमिका घेत अन्यायकारक दरवाढी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय। सरकारने या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शेतकरी असंतोषाची संपूर्ण जबाबदारी सरकारवर असेल, असा स्पष्ट इशारा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।